माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला रव्याच्या वड्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे। पहिल्यांदा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। हे आता मी तुम्हाला रवा भाजून दाखवणार आहे। रव्याला आपण थोडं लालसर भाजू द्यायचं आहे। हे सगळं साहित्य आहे, खोबर, बदाम, काजू, साखर, विलायची, सोप। भाजते वेळेस थोडंसं तूप टाकायचं आहे रव्याला आणि मस्त लालसर भाजून घ्यायचं आहे। हे तूप आहे अमूलचं, मी थोडे भाजण्यासाठी घालणार आहे। आता आपण बघू शकता मी तुम्हाला हे रवा कसं भाजायचं लालसर मस्त खमंग हे दाखवणार आहे। हे मस्त झटपट होणारी आपली रेसिपी आहे। हे बघा, हे आपला आता रवा झाला आहे। आता आपल्याला हे सोप, विलायची, हे बदाम, काजू बारीक कट करून ठेवले होते आणि हे खोबरकूट, हे खोबर किस करून घेतलेला आहे। हे पण मध्ये मी भाजायच्या ह्याच्यामध्येच घालणार आहे, म्हणजे आपलं खमंग खमंग भाजून मस्त वड्या तयार होतील। तुम्ही बघू शकता आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे आता थोडंसं तूप घालायचं आहे भाजण्यासाठी। हे बघा, हे आपला आता रवा झाला आहे, व्यवस्थित भाजून झाला आहे। मस्त खमंग खमंग वास येत आहे भाजलेल्या रव्याचा। सोप, विलायची। आता आपण फोडणी करून घ्यायचं आहे। तुम्ही तूप टाकू शकता, तेल किंवा तूप। मी तेलाची फोडणी करणार आहे। हे विलायची, खोबरकूट मी याच्यामध्ये फोडणीमध्ये घालणार आहे। सोप, विलायची आणि पाण्याला फोडणी करून घ्यायचं आहे। उकळी येऊ द्यायचं आहे या पाण्याला थोडी, म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित मस्त होतील। हे आता साखर, आवडीनुसार साखर टाकायचं आहे। एकदम सोपी झटपट होणारी रेसिपी आहे। हे भाजण्यामध्ये काजू, बदाम, खोबरकूट, विलायची, सोप घातल्यामुळे आपल्याला याच्यात काही घालायची गरज नाही। हे थोडंसं तूप टाकायचं आहे वरून, म्हणजे आपला रवा एकदम मस्त होईल। हे बघू शकता मी थोडीशी साखर घालणार आहे। आता आपला पाण्याला उकळी आली आहे। आता आपण हे भाजलेला रवा याच्यामध्ये टाकायचा आहे। थोडंसं मीठ चवीपुरतं। हे बघू शकता तुम्ही मस्त पाण्याला उकळी आली आहे। थोडं मला सपक वाटल्यामुळे आणखी मी थोडीशी साखर टाकली आहे। हे बघा, आता आपण हे भाजलेला रवा उकळीमध्ये टाकायचा आहे थोडं थोडं करून। बघू शकता तुम्ही कसला मस्त खमंग वास येत आहे।
थोडं गॅस स्लो करून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा व्यवस्थित शिजेल. वड्या बनवायसाठी आपल्याला थोडा आळसटच शिरा बनवायचा आहे. जास्त सुका पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, पातळ पण नाही. मीडियम आकाराचा आपल्याला शिरा बनवून घ्यायचा आहे. हे बघू शकता. वड्याचा शिरा तयार आहे. आता आपण याच्या वड्या करण्यासाठी प्लेटला तूप किंवा तेल, तूप लावलं तरी बी चालेल. मी तूप लावून घेत आहे. हे बघा, असं लावून घ्यायचं आहे आणि वरून खोबरकूट टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित निघतील. आता आपल्याला हे प्लेटमध्ये पैस करून घ्यायचं आहे. एक लेवल करून घ्यायचं आहे. हे बघू शकता कसला मस्त शिरा झाला आहे वड्याचा. असे चम्मचनं हलक्या हलक्या हातानं आपल्याला प्लेटला पैस करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा असं. आता थोड्या वेळासाठी वड्या कापण्यासाठी ठेवायचं होतं. मी ठेवले होते थोड्या वेळासाठी. आता याच्या आपण वड्या कापून घेऊया. हे बघू शकता कसला मस्त कट होत आहे व्यवस्थित. हे बघा, एक लेवलच्या आपल्याला वड्या कापायच्या आहेत त्याच्या. हे बघू शकता. तर हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. हे बघा कसल्या मस्त वड्या दिसत आहेत आपल्या. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. हे बघू शकता, एकदम एक लेवलच्या वड्या झाल्या आहेत. खायला पण मस्त चवदार आहे. सोप, विलायची, खोबरकूट, काजू, बदाम मस्त वरी दिसत आहे. मी आता याच्यामध्ये सगळ्या काढून घेत आहे वड्या. सगळं हलक्या हलक्या हाताने काढायचं आहे. हे बघू शकता आपल्या वड्या तयार आहेत. मी थोड्या याला डेकोरेट करणार आहे खोबरकूट आणि काजू बदामने. हे आपण बघू शकता आपल्या वड्या तयार आहेत. मी माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व या वड्या आपल्या तयार आहेत. हे बघा, तुम्हाला थोडंसं हे करून दाखवणार आहे मी. हे बघा कसल्या मस्त सुमूट सुमूट झाल्या आहेत. सॉफ्ट सॉफ्ट एकदम, खायला पण मस्त. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.